बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात मस्जिदमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली। यातील आरोपी विजय गव्हाणे यांना हा स्फोट घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्रामवर एक रील सुद्धा बनवलेलं होतं, ते सुद्धा सध्या समोर आलंय। एका हातात स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या, तर एका हातात सिगारेट ओढत शिस्तीत रहा बेटा मी अंगार भंगार नाही रे गाणं लावत त्यांना हे रील बनवलेलं आहे। आणि दरम्यान आता या प्रकरणात विजय गव्हाणे सह श्रीराम सागडे याला देखील पोलिसांनी अटक केली है, ताब्यात घेतलाय। भीड़ में जो ब्लास्ट हुआ है मस्जिद के अंदर, क्या कहेंगे उस पर? कि उसकी जानकारी मिली है, किसने किया है ये भी जानकारी मिली है। उसकी बाकी जानकारी वहाँ के जो एसपी है वो प्रेस लेकर देंगे। सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते। फिर्याद जशी आहे ते फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे, FIR दाखल झालेली आहे। ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेले आहे। त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल, जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। तर बीडमध्ये नेमकं काय घडलं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वैयक्तिक भांडणातून मातेफिरोकडून मशिदीमध्ये हा स्फोट घडवण्यात आला। स्फोटात प्रार्थना स्थळाची फरशी फुटली। स्फोट घडवून आणण्यापूर्वी आरोपीनं इंस्टाग्रामवर रील टाकली। हातात जिलेटिनच्या कांड्या आणि तोंडात त्याच्या सिगारेट होती। पोलिसांनी विजय गव्हाणे श्रीराम सागडे याला ताब्यात घेतलाय।